हॅलो, अरे या की लवकर, कुठे जाऊन बसला? इथे प्रचाराला जायचं माहिती ना आपल्याला, या लवकर. साहेब चला की. अरे चला काय, इथे तुम्हाला माहिती नाही प्रचाराला जायचं असते म्हणजे लवकर यायला लागते ती. अहो लवकर काय, तुम्हीच 10 वाजता उठलाय ना आम्हाला सांगायला. बरोबर, असू दे. तर साहेब आणि जरा कार्यकर्ते बोलू काय, जरा तुम्हाला मतदान जास्त पडेल. अरे तुला काय, मी साधा माणूस वाटली? इथून माझ्या नुसतं नावात देशात येते, नुसतं माझं नाव ऐकल्यावर मला लोक मत टाकतात. चला. आणि तिथे प्रचाराला गेल्यावर मी काय काय काम केले ते सगळे सांगायचे, कळलं का? ढेकळाची काम केलं तुम्ही. काय झालं? काय झालं काय म्हणताय राव? गटार केलं तिथं, सगळं गटारीचं पाणी सोडलेलं उलट पळतंय आणि सगळीकडे भुशीनं बेळ करून ठेवली ती उडी. माणसांनी लोकांनी त्या गटारीत सोडलेलं पाणी जाते त्या भुशीच्या बेळात आणि तीच पाणी परत त्या घरात माणसांच्या जाते. असलं केलंय काम तुम्ही. अरे खरं मी लाईटी कसं डांबर बसलं माहिती ना? लाईटी बसल्या डांबावर, झिरो बॉल लावलाय डांबावर, त्याचा सगळं खाली पण प्रकाश पडत नाही आणि लाईटी बसवली. झिरो बॉल करून लावते का डांबावर? बरोबर, असू दे. आणि तुम्ही काय म्हटलं होतं माहितीये का? पोरांची लग्न ठरली ना, तुम्ही स्वतःच्या पैशाने लग्न करून देणार होतं पोरांची, आणि तुम्ही इथं निवडून आल्यापासून एकाही पोराचं लग्न ठरलं नाही. आता लग्न ठरलं त्यात माझा काय दोष आता? तुम्हीच पण होते म्हणून तर झाले ना. हे असलं सांगू लोकांना. नको नको, फक्त तेवढं मत तेवढं टाकायला सांगा मला, कळलं का? चला चला चला. ए अरे ह्योच आहे ना आपला विरोधक. काय चिन्ह काय आहे त्याचं? चिन्ह गेंडा. अरे गेंडा मग काय? अरे गेंडा चिन्ह. अरे असलं कसलं? त्यांना असायला काय झालं? तुमचं चिन्ह बघून असायला ते. चिन्हाला काय झालं? काय झालं काय म्हणताय तुम्ही? दिसताय शिकाराच्या कुत्र्यावानी आणि चिन्ह ठेवले गेंडा, मग असं तर काय रडणार होती? साहेब जरा शोभलंच तर चिन्ह ठेवायचो. तुमची पुढची विरोधक पार्टीनं एवढं दणकट असून तरी पण हरिण चिन्ह ठेवले. मग जरा विचार करा. अरे त्यांनी प्रचार चालू केला का? कसला जोरात प्रचार चालू आहे त्यांचा, आणि आपला कधी प्रचार चालू करायचा? काय लागा नुसता टाइमपास चालू आहे, प्रचार चालू केला पाहिजे अगोदर. त्याला सोडून तेवढं बोला. का काय झालं या? काय झालं म्हणजे काय? मागल्या वेळेस प्रचाराला गेलो, लोकांच्या घरात वाकून वाकून पोरी बघतोय, सगळ्याच मिळून मारल्याला अजून आबाळ आलं की अंग दुखतं या. प्रचाराचं जाऊ दे, इथे गल्ली गल्लीत बोळात आता सभा झाल्या पाहिजे, त्या आपली हवा दिसली पाहिजे, पुढचा गार झाला पाहिजे. सभेची तयारी करा लवकर. बरोबर करतो. हा चला. साहेब सभेची फुल्ल तयारी झाली काय? होय. आता असलं भाषण करतो, माझं भाषण ऐकून पाक सगळी नाचलीच पाहिजे. ते करा भाषण करा. झाली का तयारी सगळी? होय साहेब झाली की. ही बघा फुल्ल तयारी केली सगळी सभेची. अरे काही एकच पोरग फक्त, त्याच तर 18 पूर्ण आहे का? तुमची लायकी बघून कोण सुद्धा येईना, एकालाच कसतर आणलाय पैसे देऊन ती पण. काय लागा ये काय इज्जत बिजत आहे का नाही लागा? असं कुठं असते? काय झालं? काय झालं काय? एक पोरग येते कुठे लागा सभेला? मी काय सभा करत नसले. तुमची लायकी बघून त्याला एकाला तर कसतर आणलाय पैसे देऊन आम्ही सभेला. काय तसलं काय चालत नाही, मी उभारतच नाही, महागार घेतो मी. राहू जावा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लवकरात लवकर कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक पण करा आणि शेअर पण करा. पार्ट 2 लवकरच येणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.